नमस्कार मंडळी, आशूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया सोयाबीन वड्याची भाजी। झटपट आणि झणझणीत सोयाबीन वड्याची भाजीला आपण सुरुवात करूया। येथे मी सर्वात पहिले 1 वाटी सोयाबीन वडी घेतलेली आहे आणि कोमट पाण्यामध्ये मी ही भिजू घातलेली आहे। 10 ते 15 मिनिटं आपल्याला ही भिजू घालायची आहे। 10-15 मिनिटं झालेली आहे। आता आपण बघू शकता आपली सोयाबीन एकदम टम फुगलेली आहे आणि नरम सुद्धा झालेली आहे। आता आपण पाण्यामधून काढून घेऊया। आता आपण भाजीसाठी लागणारे साहित्य बघूया। बारीक चिरलेली मिरची, लसूण, कोथिंबीर, 2 बारीक चिरलेले कांदे आणि कढीपत्ता घेतलेला आहे। त्यानंतर आपण सोयाबीन पाण्यातून काढून घेतलेले आहे आणि त्यामधलं पाणी आपण हलक्या हाताने प्रेस करून काढून घेतलेला आहे। आता आपण गॅसवर कढई ठेवूया। कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे। तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे। त्यामध्ये मी 1 चमचा जिरा घातलेला आहे आणि कढीपत्ता, बारीक चिरलेली मिरची आणि कुटलेला लसूण आपण त्यामध्ये सोडत आहे। त्याला आपण थोडंसं परतून घेऊया आणि बारीक चिरलेला कांदा जो आहे आपण त्यामध्ये आता टाकून घेऊया। कांदा टाकल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचा आहे आणि कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। येथे आपण बघू शकता आपला कांदा छानपैकी लालसर झालेला आहे। आता आपण त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा रवी मसाला, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धनिया पावडर घातलेला आहे। आता आपण सर्व एकजीव करून घेणार आहे आणि छान परतून घेणार आहे। सर्व मसाला आपला छानपैकी परतलेला आहे। आता आपण त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालूया। 1 ग्लास पाणी घातल्यानंतर आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ त्यामध्ये घालायचं आहे। 4 ते 5 चमचे मी इथं शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण भाजीला छान अशी उकळी येऊ देणार आहे। उकळी आल्यानंतर आपल्याला सोयाबीन वडी जी आपण भिजून घातलेली होती ती आपण त्यामध्ये टाकून घेणार आहे। सोयाबीन वडी टाकल्यानंतर आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण बघू शकता सोयाबीनची वडी आपण भाजीमध्ये टाकलेली आहे आणि छान शिजेपर्यंत आपण आता 5 मिनिटं झाकण ठेवणार आहे। इथे आपले 5 मिनिटं झालेले आहे। आपण आता झाकण काढून बघूया। इथे आपण बघू शकता आपली भाजी एकदम छान अशी शिजलेली आहे आणि कलर सुद्धा काय मस्त आलेला आहे आपण बघू शकता। आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे। बारीक कोथिंबीर टाकल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचे आहे। झणझणीत और चटपटीत अशी आपली सोयाबीनची भाजी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे। सोयाबीन वडीची भाजी ही तुम्ही भातासोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत कशासोबतही तुम्ही ही भाजी खाऊ शकता। ही भाजी खाण्यासाठी खूप छान लागते। तुम्ही सुद्धा ही भाजी एकदा नक्कीच घरी करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ती। माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आशूज रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।